हाय, हॅलो, नमस्कार. मी रोशनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मी शिवलेल्या ब्लाऊजचे कलेक्शन, जे की एकाच क्लायंटचे आहे. ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले ब्लाऊजचे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, त्याचबरोबर मी टिप्ससुद्धा देणार आहे. आणि तुम्हाला यामधले कोणतं ब्लाऊज आवडलं हे मला कमेंट करून पण नक्की सांगाल. चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. हे बघा, यामध्ये पायपिंगचाच वापर केला आहे. प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि स्लीव्स छोटे आहे. बॅक साईडला पण पायपिंगचाच वापर केला आहे आणि बॅक साईडला आपण हे ओपन ठेवलं आहे. यामध्ये असे छोटे बटन्स लावले आहे, यामुळे ब्लाऊजला खूप छान लुक येत आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. आणि यामध्ये लटकन बी खूप छान आणि फ्लावरचे कॉन्ट्रास्ट मध्ये केले आहे. खूप सुंदर दिसत आहे हे लटकन पण. बघा किती छान दिसत आहे. आणि यामध्ये आपण असे मणी अटॅच केले आहे, जेणेकरून या ब्लाऊजला खूप छान असा लुक यावं म्हणून. आता आपण नेक्स्ट ब्लाऊज बघूया. हे बघा, यामध्ये गोल गळा केला आहे. आधी पायपिंग अटॅच केली, नंतर हे आपण असं गोल राऊंड मध्ये पट्टी अटॅच केली आहे. नंतर आपण हे समोस्याच्या आकाराची अशी डिझाईन लावली आहे लेस लावून. कॉन्ट्रास्ट मध्ये खूप छान लुक येत आहे. आणि समोर हा कटोरीज ब्लाऊज आहे. बाहेर आपण सिंपलच घेतले आहे. कस्टमरच्या चॉईसनुसारच मला त्यांना शिवून द्यावं लागते, त्यानुसारच माझे हे डिझाईन असते म्हणून. हे बघा, हा बॅक साईडला किती छान गळा आहे. यामध्ये असं आपण छोटंसं बटरफ्लाय अटॅच केलं आहे आणि शो बटन लावला आहे, जेणेकरून खूप छान लुक येत आहे याला. स्लीव्स मध्ये पण खूप छान सुंदर अशी डिझाईन दिली आहे, पानाचा आकार दिला आहे आणि शो बटन लावला आहे, जेणेकरून ब्लाऊजला खूप छान लुक यावं. आणि समोर कटोरीचंच ब्लाऊज आहे. आणि हे लटकन बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. चला मग आपण बघूया नेक्स्ट ब्लाऊज. हे कटोरीचंच ब्लाऊज आहे. यामध्ये सिंपलच गळा आहे आणि मॅचिंग अशी लेस लावली आहे. यामध्ये आपण स्लीव्स मध्येच डिझाईन टाकली आहे. कस्टमरची चॉईस होती की मला गोलच गळा हवा आहे आणि स्लीव्स मध्ये थोडीशी डिझाईन टाकावी म्हणून मी अशी डिझाईन तयार केली आहे, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये असं लटकन लावलं आहे, जेणेकरून ब्लाऊज सुंदर दिसावं. यामध्ये आपण लटकन पण छान केले आहे. पाटोळीच्या आकाराचे लटकन दिले आहे आणि याला आपण असं हे लटकन अटॅच केले आहे. छोटंसं हँगिंग लावलं आहे, तुम्ही बघू शकता. पिंक कलरचा लटकनला खूप छान असं लुक आला आहे. आता नेक्स्ट ब्लाऊज बघू आपण. यामध्ये पायपिंगचाच वापर केला आहे. समोरील हे कटोरीचंच ब्लाऊज आहे, पण स्लीव्स मध्येच डिझाईन हवी होती त्यांना. हे बघू शकता तुम्ही, स्लीव्सला डिझाईन आणि फिनिशिंग बघा किती छान दिसत आहे. फिनिशिंग बघू शकता तुम्ही. आणि याला शो बटन लावलं आहे. यामध्ये पण आपण पायपिंगचाच वापर केला आहे, लेसचा वापर नाही केला. पायपिंगमुळे खूप छान दिसत आहे हे ब्लाऊज. आणि लटकन बघू शकता फुलाच्या आकाराचे, किती छान दिसत आहे. हे ब्लाऊज बघू शकता. यामध्ये रेडीमेडच हे दिलं होतं हँडवर्क, ते फक्त मी तसं स्टिच केलं आहे. आणि हे सगळं सिंपलच केलं आहे, जेणेकरून याला रेडीमेड सारखं लुक यावं म्हणून. स्लीव्जला आपण अस्तर अटॅच नाही केला आहे आणि स्लीव्ज छोट्याच दिल्या आहे. त्या डिझाईननुसारच आपल्याला द्यावं लागतं. नेक्स्ट ब्लाऊज. यामध्ये फ्रिल आहे, हे फ्रिलचं पॅटर्न आहे.
यामध्ये आपण अशी फ्रिल लावली आहे, नाण्याला मोती अटॅच केले आहे. यामध्ये पण आपण पायपिंगचाच वापर केला आहे आणि इथे छोटंसं कसं हँगिंग लावलं आहे, जेणेकरून ब्लाऊजला खूप छान लुक यावं म्हणून. आणि समोरील ब्लाऊज सिंपलच आहे, गोलगळा आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे. यामध्ये कापड कमी पडलं होतं, त्यामुळे आपण दुसऱ्या ब्लाऊजचा आपण अटॅच केला आहे. कारण यामध्ये फ्रिलमध्ये खूप जास्त कापड लागतं, त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊजसाठी कापड पुरत नाही, म्हणून आम्हाला असं जुगाड लावावं लागतं. नेक्स्ट ब्लाऊज यामध्ये पण पायपिंगचाच वापर केला आहे. सिंपलच ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे, स्लीव्हजही छोटे आहे आणि हे लटकन पण सिंपलच आहे. हे ब्लाऊज त्यांची चॉईस होती की सिंपलच शिवावं, म्हणून त्यानुसार त्यांना स्टिच करून दिलं. हे पण सिंपलच आहे, गोलगळा आहे आणि यामध्ये लेस अटॅच केली आहे आणि हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे. यामधलं तुम्हाला कोणतं ब्लाऊज आवडलं प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला यानंतर कोणते व्हिडिओ पाहायला आवडेल आणि कोणतं ब्लाऊज स्टिच करून द्यावं लागेल ते पण कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.